हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ. सो आज मी तुमच्यासोबत पाईप क्लीनरपासून सुंदर असं जास्वंदीचं फूल कसं बनवतात ते दाखवणार आहे. तर इथे मी जास्वंद बनवण्यासाठी एक पाकळी बनवून घेतलेली आहे. तरी खूप सुंदर आणि छान अशी पाकळी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला या पाकळीवरून एक समजलंच असेल की इथे मी 2 शेडमध्ये जास्वंदी बनवणार आहे. सो त्यासाठी आधी इथे पाईप क्लीनर किती घ्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर आपल्याला एक पाकळी बनवण्यासाठी 3 पाईप क्लीनर लागतात. सो इथे मी बेबी पिंक कलरचे 2 पाईप क्लीनर घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी डार्क पिंक कलर घेतलेला आहे, त्याचं मी एक पाईप क्लीनर घेतलेला आहे. सो आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपला जो पूर्ण पाईप क्लीनर आहे त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 समान भाग करून त्यांना कैचीने कापून घेते. तुमच्याकडे पकड असेल तर तुम्ही पकडने सुद्धा कट करू शकता, कारण हे पाईप क्लीनरमध्ये जी वायर आहे ती खूप जास्त पातळ आहे, ती इझिली कैचीने सुद्धा कट होते. सो तुम्ही कैचीचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी बेबी पिंक कलरचे 2 आणि पाईप क्लीनर आणि त्याच्यानंतर डार्क पिंक कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहेत. सो आधी आपल्याला ते कट करून झाल्यानंतर फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला एकूण 3 पाईप क्लीनर लागणार आहे. 2 डार्क पिंक पाईप क्लीनर आणि एक आपल्याला सिंगल बेबी पिंक कलरचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक अखंड पाईप क्लीनर घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण जो आपल्याकडे पाईप क्लीनर आहे तो घ्यायचा आहे बेबी पिंक कलरचा. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला आपण इथे जे हाफ कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पहिले डार्क पिंक कलर घेतलेला आहे आणि तो आता इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. सो याच्यामध्ये तो आपल्याला छान असा टर्नआउट करून घ्यायचा आहे. तर इथे मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे. सो इथे हा फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला बेबी पिंक कलर घ्यायचा आहे आणि तो सुद्धा सेम आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण आपण जो पाईप क्लीनर बाहेरच्या साईडला घेतलेला आहे तो बेबी पिंक कलर आहे. त्याच्यामुळे मी पहिले इथे डार्क पिंक कलरचा वापर केलेला आहे आणि मिडलला मी बेबी पिंक कलर घेतलेला आहे, म्हणजे तो टर्नआउट होताना एकदम सुंदर आणि छान अशी पाकळी टर्नआउट होईल ह्यासाठी. सो इथे मी 2 कलर कॉम्बिनेशन घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही एका कलरने सुद्धा इथे सुंदर असं जास्वंद तयार करू शकता. जास्वंद बनवण्यामध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. सो मी इथे तुम्हाला पहिला पार्ट दाखवते जो की खूप सिंपल आहे. सेकंडवाला जो पार्ट आहे तो सुद्धा सिंपल आहे, पण आपण आधी हा बघूयात. तर इथे आता 3ही पाईप क्लीनर लावून झालेले आहेत. 3ही पाईप क्लीनर लावून झाल्यानंतर आता आपल्याला इथे या पद्धतीने ते सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत. तर ते एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला आता ते फोल्ड करायचं आहे. फोल्ड करताना काय करायचं आहे, जो जास्तीचा भाग असेल पाईप क्लीनरचा त्या पाईप क्लीनरने आपल्याला इथे पूर्ण ज्या आपल्या पाईप क्लीनर आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत. तर इथे आता मी सर्वात जास्त जो पाईप क्लीनर होता त्याने इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्ड करून घेतल्याने काय झालं की आपले जे पाईप क्लीनर आहेत ते एकदम परफेक्टली सिक्युअर झालेले आहेत. सो इथे सुंदर अशी आपली पेटल तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सेम आणि परफेक्ट अशी पेटल तयार झालेली आहे. तर इथे एका जास्वंदासाठी आपल्याला एकूण 5 पाकळ्या तयार करायच्या असतात, 5 पेटल तयार करायचे असतात. तर इथे आता मी 5ही पाकळ्या तयार करून घेते. तर इथे ऑलरेडी आपल्या 2 पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. तर आता बाकीच्या ज्या 3 पाकळ्या आहेत त्या तयार करून घेते. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे सेम तशीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. सो इथे सर्व जे आपण पाईप क्लीनर घेतलेले आहेत ते इथे अटॅच करून झाल्यानंतर इथे सुद्धा आपला जो जास्तीचा पाईप क्लीनर असेल त्याने आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे तो आपल्याला त्याच्याभोवती गुंडाळायचा आहे. गुंडाळल्याने ते पाईप क्लीनर आहेत ते एकदम फिक्स होऊन जातात. सो इथे आता आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता इथे आपली 4थी पाकळीसुद्धा तयार झालेली आहे आणि इथे आता मी 5वी पाकळी करण्यासाठी सुद्धा घेते. सो इथे सुंदर असं मी कलर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, ज्याने जास्वंदी खूप सुंदर दिसते आहे. तर इथे आता आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर पाकळ्या तयार झाल्यानंतर आता आपल्याला याच्यासाठी मधी लावण्यासाठी आपल्याला पोलेनचा वापर करायचा असतो, म्हणजे जे परागकण असतात ते आपल्याला लावायचे असतात. सो आपल्याकडे आता पोलेन नाही आहे. सो ज्याच्याकडे पोलेन नसेल त्याने काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. सो इथे मी आता ऑरेंज कलरचं पाईप क्लीनर घेतलेलं आहे आणि ऑरेंज कलरचं पाईप क्लीनर आहे त्याच्यावरती जे
आहे ते आपण काढून घेणार आहोत. सो त्याच्यावरचं जे कवर आहे ते मी कैचीने कट करून घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीने ते कट झालेलं आहे. तर कट झाल्यानंतर काय करायचं आहे, मध्ये आता आपल्याला डार्क पिंक कलरचा वापर करायचा आहे. सो इथे मी तो हाफ साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आता जेवढा आपल्याला पोलेन लावायचा आहे तिथपर्यंत इथे B7000 मी लावून घेतलेला आहे. B7000 लावून झाल्यानंतर इथे आपण जो पाईप क्लीनर कट करून घेतलेला आहे ऑरेंज कलरचा, तो आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचा आहे. सो B7000ने तो छान चिकटलेला आहे. सो ते सुकल्यानंतर आता आपल्याला इथे सुंदर असं जास्वंदीचं फूल तयार करायचं आहे. सो त्यासाठी इथे मी B7000चा वापर करते. तुमच्याकडे ग्ल्यूगन असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. माझ्याकडे ग्ल्यूगनसुद्धा आहे, पण B7000ने सुद्धा खूप सुंदर प्रकारे आपलं जे जास्वंदीचं फूल आहे ते छान चिकटतं. सो ज्यांच्याकडे ग्ल्यूगन नसेल ते B7000 ग्लूचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक पाकळीला आपल्याला B7000 लावून घ्यायचा आहे, किंवा ग्ल्यूगन वापरत असाल तर ग्ल्यूगन लावून घ्यायचा आहे. आणि तो आपल्याला 1 ते 5 मिनटं असं धरून ठेवायचा आहे, जेणेकरून तो लगेच चिटकेल. आणि काय होतं, B7000 ग्लू लावल्याने तो जास्त आपल्याला वाट बघावी नाही लागत. तो 1 ते 5 मिनटामध्ये सुकून छान चिकटतो. तर इथे आता मध्ये आपल्याला पोलेन लावायचा आहे. सो तो सुद्धा इथे मी लावून घेतलेला आहे. सो इथे आपल्या 3 पाकळ्या अटॅच झालेल्या आहेत. सो इथे 4थीसुद्धा मी लावलेली आहे, आणि तशीच आता 5वीसुद्धा मी इथे पाकळी लावून घेते. सो इथे आता 5वी पाकळीसुद्धा मी लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असं हे फूल टर्नआउट झालेलं आहे. याचं कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर झालेलं आहे. तर आता इथे आपलं एक्स्ट्राचं जे पाईप क्लीनर आहे ते मी कट करून घेतलेले आहेत. सो ते कट करून झाल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते आहे की आपलं फूल किती सुंदर तयार झालेलं आहे. आणि तुमच्याकडे पोलेन नसलं तरी तुम्ही ह्या पद्धतीने परागकण नक्की ट्राय करून बघा, कारण कोण बोलणारच नाही की तुम्ही तिथे पोलेन वगैरेचा वापर केलेला नाही आहे. खूप सुंदर आणि छान असं हे तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, आपली जी खालची बाजू आहे, देठाची बाजू आहे, तिथेसुद्धा आपल्याला आधी कवर करून घ्यायचा आहे तो भाग. तर इथे आता मी पोलेन लावलेला आहे, तो तुम्हाला हवं त्या पद्धतीने टर्नआउट करून घेऊ शकता, तुम्हाला जसं हवं तसं. तर इथे सुंदर असं आपलं जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे. सो आता आपण देठ कवर करणार आहोत. सो त्यासाठी इथे मी ग्रीन फ्लोरल टेप घेतलेली आहे, जे की इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. लोकल मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो फुलाचा देठ आहे खालचा, तिथे आपल्याला ग्रीन फ्लोरल टेपचा वापर करायचा आहे, जेणेकरून तिथे सुंदर असा एक देठ तयार होईल. आणि आपला जो जास्वंदीचा फूल आहे त्याला खूप सुंदर आणि छान असा लूक येईल, आणि तो एकदम नॅचरल वाटेल. तर इथे आपल्याला जेवढं हवं तेवढं मी कट करून घेतलेली आहे ग्रीन फ्लोरल टेप. ती कट करून झाल्यानंतर पहिल्या भागामध्ये मी आधी B7000 ग्लू लावून घेतलेला आहे. तर तिथे B7000 ग्लू लावून झाल्यानंतर आपल्याला जिथून देठ बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे, म्हणजे देठ कवर करायचं आहे, तिथे आपल्याला पहिले तो जो पार्ट आहे तो चिटकवून घ्यायचा आहे. तिथे तो पार्ट चिटकवून झाल्यानंतर आता आपल्याला तो पूर्ण आपल्या फुलाचा जो खालचा भाग आहे तिथे आपल्याला पूर्ण तो गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला तो शेप क्रिएट होईल. तर इथे मी तो प्रत्येक जो आपला पार्ट आहे तिथे मी ग्रीन फ्लोरल टेप जी आहे ती गुंडाळून घेते आहे. एकदम इझिली ती टर्नआउट होते, आणि एकदम इझिली आपला जो देठ आहे तो तयार होतो आहे. तर इथे मी तुम्हाला जसं दाखवते आहे तसंच तुम्हीसुद्धा तो हलक्या हाताने फिरवा. एकदम जोर वगैरे आपल्याला इथे लावायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला जी ग्रीन फ्लोरल टेप आहे ती आपल्याला त्या भागामध्ये गोल गोल फिरवून घ्यायची आहे. तर इथे ती गुंडाळून झाल्यानंतर आता आपल्याला एंडला सुद्धा B7000 ग्लू लावून घ्यायचा आहे, आणि तो आपल्याला त्या भागामध्ये चिटकवून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे. खूप सुंदर आणि छान अशा प्रकारे आपलं इथे जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे. तुमच्यासुद्धा गणपती बाप्पासाठी सुंदर आणि आर्टिफिशियल हार बनवून हवं असेल तर माझ्या इन्स्टा ID एंजल हँडमेड क्राफ्ट्सला नक्की व्हिजिट द्या. तिथे मी हे सेल करते. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.